आणि यानंतर बातमी आज दिवसभर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजलेल्या एका फोटोची। गणेशोत्सव म्हणजे सगळे भेद विसरून एकत्र येण्याचा सण आहे, हे आज शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी जणू प्रत्यक्ष दाखवून दिलं। पक्षात उभी फूट पडली असताना सुद्धा हे दोन नेते राज्यसभेच्या नव्या कॅफेटेरियामध्ये एकमेकांना भेटले। केवळ भेटलेच नाही तर एकमेकांसोबत फोटो काढले आणि ते व्हायरल सुद्धा केले। हा फोटो बघून तुम्हाला धक्का बसला असेल, हे दृश्य बघून तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल। पवार पटेलांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य बघून तुमच्या कपाळावर आठ्या पडले असतील। संसदेचं विशेष अधिवेशन या फोटोसाठी निमित्त ठरलंय। शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची आज राज्यसभेत कॅफेटेरियामध्ये भेट झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या देखील उपस्थित होत्या। या सर्व नेत्यांनी नवीन राज्यसभा सभागृहात एकत्रित फोटो काढला। हा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलाय। प्रफुल्ल पटेल म्हणतात, नवीन संसद भवनातील ऊर्जा दिवस, राज्यसभेचं चेंबर हे एक चमत्कार आहे। हा क्षण आदरणीय शरद पवार साहेबांसोबत शेअर केल्यामुळे तो आणखीनच खास बनला। कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतला। खरोखरच लक्षात राहावा असा आजचा दिवस। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट आहे। शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडलेत। दोन्ही गटांमध्ये आता कायदेशीर लढाई सुरू होणार आहे। मात्र आता या फोटोमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय। पण असा संभ्रम ठेवणं हीच तर मोठ्या पवारांची खासियत आहे। कारण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवार 4 वेळा शरद पवारांना भेटले, तर अजित पवारांच्या आमदारांनी 2दा पवारांची भेट घेतली आहे। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आतापर्यंत 4 वेळा शरद पवारांना भेटले। 15 जुलै पहिली भेट, काकी प्रतिभा पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अजित पवार सिल्वर ओकवर गेले होते। 16 जुलै दुसरी भेट, अजित पवार गटाच्या आमदारांकडून YB सेंटरवर शरद पवारांची भेट। 17 जुलै तिसरी भेट, पुन्हा एकदा YB सेंटरवर अजित पवार गटाच्या आमदारांची शरद पवारांसोबत भेट झाली। 12 ऑगस्ट चौथी भेट, पुण्यात शरद पवार आणि अजित पवार उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्तपणे भेटले होते। अर्थात या भेटींवरून कुटुंबाची नाती वेगळी आणि राजकीय भूमिका वेगळी असं स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे नेहमीच देत आल्यात। पण भेटींचा सिलसिला या ना त्या कारणानं सुरूच असतो। आता दिल्लीत पवार पटेलांच्या या भेटीचं टायमिंगही भारी आहे। कारण महाराष्ट्रातल्या सिंचन घोटाळा आणि एका बँकेतील घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी कालच सुप्रिया सुळेंनी केली होती, तीही संसदेत। सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यानंतर समोरच्या बाकावरून काहीतरी कुजबूज झाली होती। आप भ्रष्टाचार के लिए कौन सी भी इंक्वायरी लगा दीजिए, वी विल सपोर्ट यू 100% बिकॉज आई रिमेंबर द ऑनरेबल प्राइम मिनिस्टर कमिंग टू महाराष्ट्र आए थे और तब एनसीपी के बारे में उन्होंने एक स्टेटमेंट किया था प्राइम मिनिस्टर जी ने, इट्स अ नेचुरली करप्ट पार्टी। और उन्होंने 2 इंक्वायरी के बारे में कहा था, एक इरिगेशन स्कैम के बारे में और दूसरा एक बैंक के बारे में। I request you with folded hands, with full humility कि माननीय प्रधानमंत्री जी की जो इच्छा है आप पूरी कर दीजिए। I will support it wholeheartedly. So आपने जो भ्रष्टाचार का जो उठाया था, प्लीज आप कर लीजिए। We will support you wholeheartedly. That this is not about relationships. भाई तो मेरे 800 भाई है पार्लियामेंट में, एक थोड़ी है। That this is not about relationships. भाई तो मेरे 800 भाई है पार्लियामेंट में, एक थोड़ी है। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडून 2 महिने लोटलेत। पक्षात कोणतीही फूट पडली नाही असा दावा दोन्ही गटांकडून केला जातोय। आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसलीही फूट पडली नसल्याचं शरद पवारांनी निवडणूक आयोगाला सांगितलं होतं। तरीही निवडणूक आयोगानं पक्षफुटी संदर्भात सुनावणीची तारीख दिली आहे असा आरोप जयंत पाटलांनी केला। शरद पवार साहब ने जो उनको खत लिखा था इलेक्शन कमीशन को, उसमें जाहिर उन्होंने लिखा ही है
कि हमारे पार्टी में कोई डिस्प्यूट नहीं है और इसीलिए अगर आपको आप अगर मौका दे तो हम आपके सामने हमारी सारी चीज़ें सामने रख सकते हैं। ऐसी विनती शरद पवार साहब के तरफ से इलेक्शन कमीशन को की गई थी। उसके बावजूद भी अचानक उन्होंने फाइनल डिसीजन लिया कि दिस इज़ अ डिस्प्यूट और डिस्प्यूट के लिए 6 तारीख को आइए। इसका मतलब प्रेजुडाइज माइंड है क्या, ऐसे भी कुछ लोग सोच सकते हैं। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय? दोन्ही पवार गट हे एकच आहेत का? फक्त सत्तेशी सलोखा ठेवण्यासाठी पवार काका पुतण्याची ही स्ट्रॅटेजी आहे का? बाहेरून 2 पण आतून एकच राष्ट्रवादी आहे का, असे प्रश्नही वारंवार उपस्थित होत आहेत। या प्रश्नांची उत्तरं एव्हाना स्पष्ट होणं अपेक्षित होतं, मात्र अशा वारंवार होणाऱ्या भेटींच्या मालिकेमुळे पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण होत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।